सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम। आज आपण मानवी जीवनाचा संघर्ष यावर आधारित असलेले लीळाचरित्रामधील शांताबाईचा जीवन संघर्ष ऐकणार आहोत। लीळाचरित्र एक असा ग्रंथ आहे जो आपल्याला माणुसकी शिकवतो। लीळाचरित्र आपल्याला निसर्गाचं महत्त्व सांगतो। लीळाचरित्र आपल्याला परमार्थ शिकवतो। लीळाचरित्र आपल्याला जीवन कसं जगायचं हे लीळाचरित्र शिकवतो। हे जीवन जगत असताना या संघर्षमय जीवनात आपल्याला परमेश्वराचं चरित्र हे मापाने मोजणं हे चूक आहे। त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे। जीवन तर काय, पशुपक्षीही जगतात, पण आपल्याला निस्वार्थपणे माणूस म्हणून जीवन जगायचं असेल तर लीळाचरित्र समजून घेणं गरजेचं आहे। तिन्ही तापाने दग्ध असलेल्या त्या माऊलीची ही कथा आहे। सुख हे मानवी जीवन हे सुख शोधित असतो, पण खरं सुख ते कशात आहे हे माणसाला माहिती नसतं। हे आपल्याला ठाऊकच नसतं, ते आपल्याला कळतच नाही। अशीच आपल्याला काहीतरी नवीन समजून सांगणारी हे लीळाचरित्रातलं शांताबाईचं चरित्र आहे। त्यांचं जीवन चरित्र आहे, ते आपल्याला आता समजून घ्यायचं आहे। जीवन म्हणजे कधी सुख तर कधी दुःख। जीवन म्हणजे कधी सुख तर कधी दुःख आहेच। म्हणजे दोन श्वासामधलं हे मानवी जीवन आहे। एका श्वासाने माणूस जन्माला येतं तर दुसऱ्या श्वासानं माणूस मरण पावतं, पण या दोन श्वासामधला जो फरक आहे ना त्यालाच जीवन म्हणतात आणि त्यालाच जीवनाचा संघर्ष म्हणतात। असंच हे लीळाचरित्रातील एक अशी माऊली होऊन गेली। तिचं जीवन म्हणजे थकून भागून एखाद्या झाडाखाली बसावा, झाडाखाली विंचून निघावा, त्या विंचूला मारण्यासाठी दगड उचलावा आणि दगडाखालून साप निघावा। त्या सापाला बघून पळत सुटावं, पळता विहिरीत पडावं, विहिरीत मगर दिसावी, मगरीपासून वाचण्यासाठी परत वर यावं तर वर वाघ दिसावा आणि त्या वाघापासून वाचण्यासाठी पुन्हा त्याच विहिरीत उडी टाकावी। उडी टाकता एखाद्या फांदीला पकडावं आणि त्या फांदीचं मोहोळ उठावं आणि त्या मधाचा थेंब अलगद तोंडात पडावा। असं शांताबाईचं जीवन होतं, असं त्यांचं जीवन चरित्र होतं। पण अशाच प्रकारे स्वामींच्या भक्तीच्या रसाचा थेंब मात्र एवढ्या संघर्षमय जीवनातून त्यांच्या अलगद तोंडामध्ये पडलेला होता। मायाबाईचा यांचा जन्म पैठण येथे ब्राह्मण कुळात श्रीमंत घरी झाला। मायाबाईसांचे बालपण संपले आणि त्यांचं लग्न ठरलं। वसमत येथील सात्विक स्वभावाच्या मध्यम परिस्थितीत असलेल्या एका ब्राह्मणाशी त्यांचा विवाह करण्यात आला। मायाबाईचा संसार आनंदात सुरू झाला। मायाबाईसांना 2 मुली व 1 मुलगा असे अपत्य झाले। त्यांचे नाव एकाईसा व जसमाईसा ठेवण्यात आले। मायाबाईसा आणि त्यांची पत्नी दोघे मिळून संसाराचा गाडा चालवित होते। सर्व काही व्यवस्थित चालू होतं। त्यांची संसार वेल फलाफुलाने आनंदाने डोलत होती। दिवसामागून दिवस जात होते। एकाईसा आणि जसमाईसा हळूहळू मोठ्या होत होत्या आणि एक दिवस हळूहळू मोठ्या होत होत्या आणि एक असा दिवस उजडला। त्यांचे ते बोबडे बोलणे, गोड खेळत राहणे, कधी ते बालपण संपलं हे कळलंच नाही। आणि एक दिवस असा उजडला, त्या मुलीची पाठवणीची घडी आली। तो एक क्षण असा असतो, त्यात दुःखही असते आणि सुखही असते। प्रत्येक बापाच्या आयुष्यातील दुःखदायी आणि आनंददायी तो क्षण म्हणजेच मुलीला आपल्या घरून परक्या घरी पाठवणे। अशामुळे बापाचं अंतःकरण हे व्याकुळ होत असतं। असाच हे दुःखमय क्षण मायाबाईच्या जीवनात आला आणि दोन्ही मुलीचे लग्न पार पडले आणि त्या दोघीही आपापल्या संसारामध्ये व्यस्त झाल्या। त्या आपापल्या सासरी
एका घरी पती, पत्नी व मुलगा या तिघांचे लहानसे कुटुंब राहिले. हा त्यांचा सुखी आणि आनंद छोटंसं कुटुंब. परंतु भाग्याची कालगती ही विचित्र असते. अहो, सुखाने राहू म्हटलं तर दुःख पदरी पडतं. तसंच या मायाबाईच्या जीवनात घडलं. मुलीच्या लग्नानंतर काही दिवसाने मायाबाईचे पतिराज आजारी पडले. त्यांच्यावर उपचार सुरू झाला होता. मुली आपल्या बाबांची अशी अवस्था पाहून दुःखी होऊ लागल्या. एके दिवशी आजारी असलेला पती शांताबाईसाला म्हणजेच मायाबाईसाला म्हणतो, माई इकडे ये आणि मला वचन दे, तू आपल्या पिल्यांना कधीही माझी कमी भासू देणार नाहीस. माझी आता जायची वेळ आलेली आहे. माझ्याकडे जास्त वेळ नाही आणि मी गेल्यावर तू दुःखाने अजिबात खचून जाऊ नकोस. हे मला वचन दे. जोपर्यंत मायाबाईचा आणि आता मात्र त्यांच्या अशा बोलण्याने मायाबाईसाला आपले अश्रू आवरत नव्हते आणि आपले अश्रू आवरत कसं तरी स्वतःला सावरत मायाबाईसा म्हणतात, आहो असं काय बोलता तुम्ही? तुम्हाला काही बी होणार नाही. तरी पती वचन मागतो आणि मायाबाईसा नाईलाजाने दुःखी मनाने वचन देते आणि पती मरण पावतो. ते पाहून मायाबाईसा खूप दुःखी होतात. त्यांच्यावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला. त्या मुलाच्या वरचं बापाचं छत्र हरवलं होतं. मुलींचा खंबीर आधार आज हरवलेला होता. बाप म्हणजे सुखी कुटुंबाचा पाया असतो. बाप म्हणजे सर्व कुटुंबाचं ओझं स्वतःच्या खांद्यावर घेऊन प्रत्येक संकटात स्वतः समोर जातो. बापाचा आधार या लेकरांच्या जीवनातून निघून गेलेला होता. त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला होता. मायाबाईसा आणि तिचा परिवार कसं तरी दुःखातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होता. पतीच्या मृत्यूनंतर त्यांचा एकमेव आधार म्हणजे मायाबाईसाचा मुलगा. तोही हळूहळू इथे सर्व विसरण्याचा प्रयत्न करत होते. पतीचं दुःख हे मनात ठेवून त्या एक आई म्हणून जगत होत्या. स्वतःच्या मुलाला आधार देण्याचा प्रयत्न करत होत्या. पण काळगतीचं चक्र हे भयानक असतं. एक दुःख संपत नाही, तोच दुसऱ्या दुःखाची चाहूल लागते. त्यांचा सुंदर असणारा मुलगा, त्यांचा एकमेव आधार असलेला त्या कुळाचा वारस माईच्या हृदयातून, त्या कुळाचा वारस तरुण मुलगा, आईच्या हृदयातील दिव्य ज्योत म्हणजेच तिचा मुलगा, तोही आजारी पडला आणि त्याचाही मृत्यू झालेला होता. शांताबाईच्या डोळ्यासमोर अगदी अंधार पसरलेला असतो. काय करावे, कुठे जावे त्यांना काहीही कळत नसते. त्या दुःखातून त्या कसं तरी सावरण्याचा प्रयत्न करत होत्या. तितक्यात धाकट्या मुलीचा पती तोही वारतो. धाकटी मुलगी विधवा होते. तीही शांताबाईच्या जवळ तिच्या सोबतच राहत असते. त्या तिघीही फार दुःखी होत्या. धाकटी मुलगी तिला कावरू लागले व मोठ्या मुलीचा पती सरला. त्या दोन्ही आपल्या माहेरी शांताबाईच्या जवळ आल्या. घरातच एवढं मोठं दुःख असताना मुलीचं पण दुःख हे शांताबाईला पाहवत नव्हतं. या सर्व दुःखाने ती अगदी हुरपळून गेली होती. आणि एवढं दुःख असूनही तिला ईश्वर भक्तीचा गंध तिच्या जीवनात आला. याविषयी माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला समजणारच आहे. दंडवत प्रणाम. ही कथा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा.